नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते। भगिनींनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे आपल्या बऱ्याच साऱ्या भगिनींना खूप सारे प्रश्न आणि खूप अशा अडचणी एका संदर्भामध्ये आहेत, तर त्याच्या संदर्भातील आजचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ पूर्ण पहा, तुमच्या बऱ्याचशा भगिनींच्या मनातल्या शंकांचं निरसन मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे। थोडं दाखवील आणि तुम्हाला प्रत्यक्षामध्ये ती माहिती सांगणार आहे, पण तो व्यवस्थित व्हिडिओ पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला माझी येणारी नवीन व्हिडिओ ही तुमच्यासाठी उपयुक्त असेल म्हणूनच सांगते। आणि ॲक्टिव्ह अंगणवाडी ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला जी गोष्ट प्रॉपर आहे, जी योग्य आहे तीच सांगितली जाते। त्याच्यामुळे भगिनींनो, आपण चॅनलला नक्कीच जोडा एवढं सांगते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये अपडेट आल्यानंतर म्हणजे आताच आणि मागे जो अपडेट आला त्याच्यामध्ये साठा नोंदणी करा म्हणजे जे आपला स्टॉक असतो ते रजिस्टर आलं, तर ते रजिस्टरमध्ये भरताना आपल्या बऱ्याच जणांच्या मनामध्ये खूप साऱ्या शंका आहेत। सगळ्या शंकांचं निरसन मी व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे, फक्त आपण पूर्ण मन लावून बघा। आता मी तुम्हाला तिथं जाऊनच प्रत्यक्ष दाखवते। तर बघा, याच्यावर आपल्याला गेल्यानंतर आपल्याकडे हे ऑप्शन आहे, तुम्हाला माहिती टेक होम रेशन म्हणजे जो आपण 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालकांना, गरोदर स्तनदा आणि तीव्र कुपोषित बालकांना जो आहार देतो तो त्याच्यासाठी इकडे ऑप्शन असतं आणि इकडे गरम ताजा आहार म्हणजे 3 ते 6 साठी असे हे 2 ऑप्शन आहेत। तर मी तुम्हाला आधी इकडचं सांगते आणि कसं काय पाकिटांचं अगदी सगळं तुम्हाला व्यवस्थित सांगते। बघा, असं स्क्रोलिंग केलं का त्याच्या खाली आता हे टीचरच्या खाली आहे, तिकडे लाल याचाच आपण टीचरच्या खाली आहोत आणि प्लसवर आपल्याला क्लिक करायचं आहे। भरायचं तुम्हाला देखील माहिती आहे, पण याच्यामध्ये बऱ्याच जणांना खूप शंका आहेत, तेच क्लिअर करण्यासाठी परत हा व्हिडिओ करावा लागला। तर बघा भगिनींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ॲड THR स्टॉक रिसिव्ह, ॲड THR स्टॉक रिसिव्ह याचा अर्थ काय की आपल्याला ज्या वेळेस 6 महिने तर 3 वर्ष म्हणजे लहान वयोगटाचा आणि गरोदर स्तनदांचा जो THR आहे, ज्या वेळेस तुमच्याकडे उपलब्ध होईल, तो उपलब्ध झाल्याच्या तारखेला आपल्याला तो भरायचा आहे। पण तो भरत असताना तो जेवढा उपलब्ध झाला तेवढा सगळ्याचा सगळा तुम्हाला त्याच तारखेला नोंदवायचा आहे। मग तो माल तुमचा 2 महिन्यासाठी असो किंवा 4 महिन्यासाठी असो। आता मला 1-2 कमेंटमध्ये असं कळलं की आमच्याकडे 4 महिन्याचा माल येतो, कुठं कळलं आमच्याकडे 2 महिन्यासाठी येतो। तर आता मी ज्या जिल्ह्यात राहते तर आमच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे जवळजवळ आमचे जे तिघी खानदेशी जिल्हे त्यांचं जर मी सांगितलं तर आमच्या तिघही खानदेशी जिल्ह्यांमध्ये म्हणजे जळगाव, नंदुरबार, धुळे याचं अगदी 100% सांगू शकते की 2 महिन्यासाठी हा THR येतो। आता एप्रिल आणि मे हा THR आहे। आता मी तुम्हाला आता पण भरून दाखवू शकत नाही, पण आकडेवेळ टाकून सांगते, कारण आमच्याकडे अजूनही एप्रिल आणि मे महिन्याचा THR आलेला नाही, पण तुमच्याकडे काहींकडे आलेला आहे। तर त्या बेसवर मी तुम्हाला सांगू शकते की तुम्ही कसं भरायचं आहे। आता फॉर एक्झाम्पल बघा की तुमच्याकडे गरोदर माताचा माल, समजा तुमच्या गरोदर माता ह्या तुमच्या रेकॉर्डला 7 आहेत, मग त्यांचे 7 मातांचे पाकिट हे जर 3 प्रकारचे असतील तर 3 प्रकारचे जर पाकिटं असतील तर 7-21 इथं म्हणजे तुमच्याकडे प्रत्यक्ष आता गरोदर मातांचं जे आपल्याकडे जी पावती असते तर पावतीच्या समोर किती पाकिटं आहेत। तर आता मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगते। तर समजा आता 21 असतील तर तुम्ही आता हे उदाहरण लक्षात ठेवा, पण तुम्हाला प्रत्यक्ष भरत असताना कसं भरायचं आहे की पावतीवर गरोदर आणि स्तनदाच्या पुढे आकडा कितीचा आहे, किती एकूण पाकिटचा आहे, मग तो किती महिन्यासाठी असू द्या, पण तुम्हाला स्टॉकचा अर्थ काय असतो, रिसिव्ड स्टॉक म्हणजे तुम्हाला प्राप्त केव्हा झाला, याचा अर्थ काय आहे की तुम्हाला तो माल कधी प्राप्त झाला आणि किती झाला। मग त्याच्यासाठी तो किती महिन्यासाठी म्हणून प्रत्येक महिन्याला नोंदवायची गरज नाही। तो तुम्हाला जो एकूण मिळालेला आहे तो तुम्हाला तो एकदाच ज्या तारखेला भेटला त्या तारखेला तुम्हाला तो नोंदायचा आहे। मग त्याच्यानंतर जेव्हा येईल त्या तारखेला तुम्हाला पूर्ण आलेला माल हा उतरवायचा आहे। मग आता समजा गरोदर मातांचा 21 आलेला आहे, स्तनदा माता तुमच्या 4 असतील तर स्तनदा मातांचा जर 3 मातांचा समजा 4 माता असतील तर 4 मातांचा इथं 12 आहे, म्हणजे धरून चाला या अंदाजे आकडे सांगत आहे मी। तर तुमच्याकडे जे प्रत्यक्ष असतील तो आकडा तुम्हाला इथं टाकायचा आहे। मुलांचा धरून घ्या, रॅन्डम सांगून देते तुम्हाला की मुलांचा 44 आलेला आहे, म्हणजे पाकिट संख्या बघायची आणि कमी वजनांच्या मुलांचा धरून घ्या 4 आलेला आहे। आता हे एकदम रॅन्डमली उदाहरण आहे। आणि जर तुमच्याकडे किशोरींचा जर येत असेल, शाळाबाई असतील तर त्यांचा ह्या पद्धतीने तुम्हाला हे सगळं पावतीवरचे आकडे जशीच्या तसे भरायचे आहेत। मग ते तुमच्याकडे किती महिन्यासाठी आला हा विचार तुम्हाला करायचा नाही, कारण की हा तुमचा स्टॉक आहे, हा तुमचा रिसिव्ह म्हणजे तुमचा उपलब्ध झालेला माल आहे। आपण रजिस्टरला देखील ज्या वेळेस येतो
त्या महिन्याला आपण एकूण प्राप्तमध्ये लिहितो, तसंच तुम्हाला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये एकूण प्राप्तमध्ये तुम्हाला आकडे टाकायचे. जसेच्या तसे पावतीवरचा आकडा बघायचा, तसंच्या तसं तुम्हाला टाकायचं. त्याच्यामुळे 2 महिने 3 महिने हे करायची तुम्हाला गरज नाही. अशा पद्धतीने करून आणि तुम्हाला माहिती त्याच्यानंतर तारीख कशी सिलेक्ट करायची, तर इथं तारीख सिलेक्ट करायची आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ॲड स्टॉक करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला याच्याचं करायचं आहे 6 महिने तर 3चं. आणि सेम त्याच पद्धतीने तुम्हाला SCM म्हणजे आपला जो गरम ताजा आहार असतो 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांचा, त्यांचं देखील तसंच करायचं आहे अगदी त्याच पद्धतीने. आता बघा तुम्ही जर इथं पाहिलं तर बघा माझं हे नोंदवलेला आहे, तो आकडा माझा इथं आला. आता 6 महिने तर 3 वर्ष वयोगटात आकडा आलेलाच नाही, उपलब्ध मी केलेलाच नाही, त्याच्यामुळे तिथं आकडा नाही. त्यांना अपेक्षित आवश्यक साठा बघा, आता आवश्यक साठाचा आकडा हा आहे, परंतु प्रत्यक्ष उतरलेला प्राप्त झालेला वितरित बघा इथं जर तुम्ही पाहिलं तर तो हा आकडा आहे. आणि तुमच्या बऱ्याचशा भगिनींच्या मनामध्ये शंका आहेत की 3 ते 6 वर्ष वयोगटामध्ये आपल्याला सगळंच टाकायचं आहे. बघा ताईनो, पावतीवर तुम्हाला मीठ, मिरची, तिखट, तेल, भरडा, हरभरा, तांदूळ, जेवढे पूर्ण आयटम जेवढे आहेत, साखर तर मूग डाळ, तर सगळ्यांचं ग्रॅममध्ये तिथं तिखट, मीठ, हळदचा देखील एकूण हिशोब करायचा आहे आणि तो करून इथं टाकायचा आहे. आता मी सगळे जेवढे जिन्नस किंवा जेवढे पदार्थ जेवढं आपल्याला आहार साठासाठी 3 ते 6चा मिळलेला आहे तो सगळा मिळून मी इथं टाकलेला आहे. तसंच तुम्हाला तो टाकायचा आहे. आणि तुम्हाला त्याच्यानंतर इथं तुम्ही ते जे टाकलेलं आहे ते कसं बघायचं हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता हे माझं टाकलं गेलेलं आहे. तर इथे जर तुम्ही क्लिक केलं, तर तुम्हाला इथे देखील तो आकडा दिसणार आहे बघा. याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि याच्यावर क्लिक करून तुम्ही ते पाहू शकता. हे देखील मी सांगितलेलं आहे. आता हे माझं नोंदवलेलं आहे म्हणून मला 3 ते 6चं बघता येतं आहे. मात्र तुम्ही जर नोंदवलेलं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने बघू शकता की आपला स्टॉक रिसिव्ह काय आहे. तर इथं 6 महिने तर 3चा देखील असाच येणार आहे नोंदवल्यानंतर. आमच्याकडे अजूनही आहार आलेला नाही, त्याच्यामुळे मी नोंदवलेला नाही. तर भगिनींनो, ह्या पद्धतीने ज्या काही भगिनींना अडचणी आल्या होत्या की आमच्याकडे 3 पाकिट आहेत, आमच्याकडे 4 पाकिट आहेत, तर तुम्हाला पाकिटांचा विचार करायचा नाही आहे. तर तिथं जो एकूणचा आकडा आहे, तिथं जो पावतीत आहे तो आकडा टाकायचा आहे. आणि 3 ते 6मध्ये तुम्हाला सगळे जे जिन्नस, जे पदार्थ भेटले त्यांचा तुम्हाला हिशोब करायचा आहे आणि तो करून तुम्हाला बेरीज करून तिथं टाकायची. अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमधील स्टॉक रजिस्टर जे आपलं प्राप्त साठा रजिस्टरला लिहितो तोच तुम्हाला इथं ऑनलाईन भरायचा. एवढंच करायचं आहे. तुमच्या अजून काही शंका असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.